अगं ये काळ तोंडी, उठ लवकर. बघ, दिवस किती वर आला आहे आणि तू अजून झोपूनच आहेस. घरात कामांचा ढीग पडला आहे. जेवण बनवायचं आहे, पाणी भरायचं आहे, भांडी घासायची आहेत आणि गाईला चारा टाकायचा आहे. ही सगळी कामं मी एकटीच करणार आहे का? माफ करा काकू, आज कसं कोण जाणे मला जाग यायला उशीर झाला. मी आता सगळी कामं करते. हो हो, रोजची हीच कारणं ऐकायला मिळतात. कोण जाणे कोणतीही अभागी माझ्या नशिबी आली आहे. ना कामाची ना धामाची, दिवसभर खाते आणि कामाच्या वेळी मात्र कारण सांगते. तुझी आई स्वतः तर या जगातून निघून गेली आणि ही जबाबदारी माझ्या गळ्यात टाकून गेली. सावनी शांतपणे उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते, पण तिला माहीत होतं की तिने एक शब्द जरी उलट बोलला तरी काकूंचा राग आणखीन वाढेल. शांता काकू रागाने तिथून निघून गेल्या. सावनी मनातच विचार करू लागली, हे देवा, काकू माझा इतका तिरस्कार का करतात? मी त्यांचं असं काय वाईट केलं आहे? मी तर नेहमी त्यांच्या प्रत्येक शब्दांचं पालन करते, तरीही त्या माझ्यावर इतक्या नाराज का असतात? तिने अलगद डोळे पुसले आणि रोजच्या प्रमाणे आपल्या कामाला लागली. दररोज सावनी पहाटेच उठायची, अंगण झाडायची, घर स्वच्छ करायची, भांडी घासायची, जेवण बनवायची. घरातील जवळपास प्रत्येक काम तिच्याच जबाबदारीवर होतं. काजल मात्र नेहमी मऊ गादीवर निवांत पडून आराम करत असे. घरातील सर्व कामांची जबाबदारी फक्त सावनीवरच होती. त्या दिवशी सकाळी सावनी स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करण्यात गुंतली होती. इतक्यात शांता काकू संतापलेल्या अवस्थेत स्वयंपाकघरात आल्या आणि मोठ्याने ओरडू लागल्या, अगं मुली, अजून जेवण तयार झालं नाही का? तुझ्या हातापायात काही बळ आहे की नाही? किती आळशी आणि अपशकुनी आहेस तू. कोण जाणे या घराचं दुर्दैव बनून अजून किती दिवस बसणार आहेस. तुझ्याकडून एकही काम वेळेवर होत नाही. हे ऐकताच सावनी घाबरली आणि लगेच नम्रपणे म्हणाली, काकू, जेवण पूर्ण तयार आहे, मी आत्ताच घेऊन येते. सकाळपासून मी सतत काम करत आहे. दुपारच्या जेवणासाठी भांड्यात स्वयंपाकही शिजत आहे, म्हणजे नंतर उशीर होणार नाही. अजून फक्त काही मिनिटांचं काम बाकी आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी सगळी कामं लवकर पूर्ण करते. अगं हो हो, आता कारण सांगायलाही चांगली शिकली आहेस. प्रत्येक वेळी हेच सांगतेस की काम करत होते. जरा तुझ्या धाकट्या बहिणीकडे बघ, काजलकडे. किती आनंदात राहते ती, हसते खेळते, आणि तू कायम थकलेली, उदास आणि आळशी असल्यासारखी वावरत असतेस. अगं चल लवकर जेवण घेऊन ये, नाहीतर आज पुन्हा माझ्या रागाला सामोरं जायला तयार राहा. शांता काकूंचे कठोर शब्द ऐकून सावनी गप्प झाली आणि तिच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. तिने मान खाली घातली आणि निमूटपणे आपल्या कामाला लागली. इतक्यात शांता काकूंनी प्रेमळ आवाजात काजलला हाक मारली, अगं काजल बाळा, उठ ग. बघ, जेवण तयार झालं आहे. आज तुझ्यासाठी मी लोणी लावलेली गरम पोळी केली आहे आणि त्यावर गुळही ठेवला आहे. चल लवकर ये माझ्या लाडक्या मुली. काजल आळस देत हळूहळू उठली आणि येऊन जेवायला बसली. सावनी ही एका कोपऱ्यात शांतपणे बसून जेवत होती, पण तिच्या ताटात नेहमीप्रमाणे कोरडी पोळीच होती, तर काजलच्या पोळीवर भरपूर लोणी लावलेलं होतं. काही क्षण संकोच केल्यानंतर सावनी हळू आवाजात म्हणाली, अगं काकू, माझ्या पोळीवरही थोडंसं लोणी मिळेल का? अगं मुली, घरात लोणी फार थोडं आहे. काजल अजून लहान आणि अशक्त आहे. तिला त्याची जास्त गरज आहे आणि तू तर आधीच धडधाकट आहेस. एवढी काम करतेस ना, मग तक्रार कशाची करतेस? चल उठ आता, बाहेरची खूप कामं बाकी आहेत. गाईसाठी चारा आणायचा आहे. सावनीने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे उठली आणि घराबाहेर निघून गेली. सावनीला माहीत होतं की रडून काहीच बदलणार नव्हतं, त्यामुळे ती आपलं दुःख मनातच दाबून ठेवायची आणि मुकाट्याने काम करत राहायची.
गोविंदरावांचा व्यापार दूरदूरच्या गावापर्यंत पसरलेला होता. कामानिमित्त ते अनेकदा महिनाभर घराबाहेर राहायचे आणि नंतर काही दिवसांसाठी घरी परतायचे. पण गोविंदराव घरी आले की शांता काकूंचा स्वभाव अचानक बदलून जायचा. त्या सावनीशी प्रेमाने बोलायच्या, तिची काळजी घेत असल्याचं दाखवायच्या आणि जणू त्या एक आदर्श आईच आहेत असा आव आणायच्या. हे सगळं पाहून गोविंदराव समाधानी व्हायचे. घरात सर्व काही व्यवस्थित आहे अशी त्यांची समजूत व्हायची. काही दिवस कुटुंबासोबत घालवल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामासाठी बाहेर निघून जायचे. गोविंदराव घरी येण्याच्या आदल्या दिवशी मात्र शांता काकू सावनीला एकटीला बोलवायच्या आणि कठोर आवाजात म्हणायच्या, "अगं मुली, नीट ऐक. तुझे बाबा उद्या घरी येणार आहेत. जर तू त्यांना घरातल्या कोणत्याही गोष्टींबद्दल सांगितलंस तर लक्षात ठेव, तुझं काही खरं नाही. मी तुला अशा ठिकाणी पाठवीन की जिथून तू पुन्हा कधीच परत येऊ शकणार नाहीस. त्यामुळे गप्प बसायचं, आपलं काम करायचं आणि तोंड बंद ठेवायचं. समजलं ना?" सावनी प्रत्येक वेळी मान खाली घालून होकार द्यायची. तिला आपल्या बाबांपासून काहीही लपवायचं नव्हतं, पण घरात आणखीन कलह निर्माण व्हावा असंही तिला वाटत नव्हतं, म्हणून ती सगळं सहन करत राहायची. एके दिवशी दुपारच्या वेळी अचानक शेजारी राहणाऱ्या गंगूबाई धापा टाकत घराच्या दाराशी आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता आणि डोळ्यात एखादी मोठी बातमी सांगण्याची घाई होती. त्या मोठ्याने म्हणाल्या, "अगं शांता वहिनी, ऐकलंस का? मी फार मोठी बातमी घेऊन आले आहे." "अगं गंगूबाई, आत ये. काय झालं ते पटकन सांग. एवढी घाईघाईने का आली आहेस?" गंगूबाई घाईघाईने घरात आल्या. धापा टाकत त्यांनी बोलायला सुरुवात केली, "अगं वहिनी, तू सेठ धनराजींचं नाव ऐकलं आहेस ना? आपल्या संपूर्ण भागात कपड्यांचा सर्वात मोठा व्यापार त्यांचाच आहे. त्यांची मोठी हवेली आहे. 10 खोल्या आहेत. दारात कायम घोडा बांधलेला असतो. गावात त्यांचा मोठा मान आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा विनायक आता लग्नासाठी मुलगी शोधत आहे. आणि एक तर खरी, त्यांनी गोविंदरावांचं नाव ऐकलं आहे. लोक त्यांना अतिशय प्रामाणिक, सज्जन आणि मानाचा माणूस मानतात. म्हणूनच त्यांनी गोविंदरावांच्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे." "खरंच? मग अजून उशीर कशाचा? त्यांना उद्याच माझ्याकडे पाठव. आम्ही पूर्णपणे तयार आहोत. माझी काजल लाखात एक आहे. तिला पाहिल्यावर ते नक्कीच पसंत करतील." "पण वहिनी, घरात तर मोठ्या मुलीचं लग्न आधी होतं ना? सावनी तर काजलपेक्षा मोठी आहे." "अगं नाही ग, तसं काही नाही. सावनीचं लग्न तर तिच्या बाबांनी आधीच दुसरीकडे ठरवलं आहे. आता माझ्या काजलची वेळ आली आहे. आधी माझ्या काजलची डोली निघेल. अगं तू काहीही कर, पण उद्या त्यांना माझ्याकडे घेऊन ये. मी सगळ्या तयारीनिशी तयार आहे." गंगूबाई तिथून निघून गेल्या. गंगूबाई गेल्यानंतर शांता काकू उत्साहाने थेट काजलच्या खोलीत गेल्या. "अगं माझ्या राजकुमारी, उठ लवकर. तुला एक मोठी आनंदाची बातमी सांगायची आहे." "अगं वेडाबाई, तुझ्यासाठी खूप श्रीमंत घरातून लग्नाचा प्रस्ताव आला आहे. त्या घरात गेलीस की तू अगदी राणीप्रमाणे राहशील. आज तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे." हे ऐकताच काजलच्या चेहऱ्यावरही आनंद खुलला. "अगं उठ आता. ही झोप बाजूला ठेव. उद्या कोणते कपडे घालायचे, कसं बसायचं, कसं बोलायचं याचा विचार कर. उद्या मुलाकडची मंडळी तुला पाहायला येणार आहेत." "पण आई, जर त्यांना सावनी आवडली तर?" "अगं त्याची अजिबात चिंता करू नकोस. त्याची व्यवस्था मी स्वतः करेन. तू फक्त उद्या कसं वागायचं याचा विचार कर. ते लोक आले की फक्त होकार आरती, मान हलवायची, गोड हसायचं आणि शांत बसायचं. बाकी सगळं मी सांभाळेन. समजलं ना?" काजलने आनंदाने मान डोलावली. "अगं सावनी, नीट कान देऊन माझं बोलणं ऐक. उद्या काजलला पाहायला मुलाकडची मंडळी येणार आहेत.
घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ दिसला पाहिजे. सगळी तयारी वेळेवर झाली पाहिजे. जर कुठेही काही चूक झाली तर तुझी अशी अवस्था करीन की सगळं गाव बघत बसेल. आता उभी काय आहेस? जा आणि कामाला लाग. काकू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगाल तसं सगळं होईल. त्यानंतर सावनी घराच्या तयारीला लागली. अखेर दुसरा दिवस उजाडला. दुपारच्या सुमारास सेठ धनराजींच्या घरातील मंडळी गावात आली. त्यांच्या आगमनाने शांता काकूंची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सेठ धनराजींसोबत त्यांचा मुलगा विनायक देखील आला होता. विनायक हा बुद्धिमान, समजूतदार आणि तीक्ष्ण निरीक्षण शक्ती असलेला तरुण होता. वडिलांच्या व्यापाराची जबाबदारी तो यशस्वीपणे सांभाळत होता. पाहुण्यांशी बोलणं सुरू असतानाच सावनी हातात खाण्याचं ताट घेऊन खोलीत आली. विनायकची नजर सहजच सावनीवर पडली. तिच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, नम्रता आणि डोळ्यातील शांतता त्याच्या लक्षात आली. तो आश्चर्याने उभा राहिला आणि म्हणाला, माफ करा, पण ही कोण आहे? ही देखील तुमची मुलगी आहे का? हे ऐकताच शांता काकू क्षणभर गोंधळल्या. नाही नाही, ती आमच्या घरात काम करणारी मुलगी आहे. माझी मुलगी तर एकच आहे, काजल. हो, पण आम्हाला सांगण्यात आलं होतं की गोविंदरावांना 2 मुली आहेत. अहो, काहीतरी गैरसमज झाला असावा. तुम्ही काजलकडे लक्ष द्या. ती खूप समजूतदार, शांत आणि सुस्वभावी मुलगी आहे. विनायक मात्र शांतपणे सगळं निरीक्षण करत होता. त्याने काजलशी गाव, घर आणि दैनंदिन आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. अहो, घरची कामं आम्ही का करायची? त्यासाठी आमच्याकडे माणसं आहेत ना. आम्हाला त्याची गरजच पडत नाही. हे उत्तर ऐकताच विनायकने एक नजर आपल्या वडिलांकडे टाकली. सेठ धनराजींनीही शांतपणे मान हलवली. काही क्षणांनी, तुम्हाला घरातील कामं करता येतात का? हो, स्वयंपाक, साफसफाई, धुणी भांडी, धान्य दळण, जनावरांची देखभाल ही सगळी कामं मला करता येतात. शिवाय घरचा साधासुद्धा हिशोबही मी ठेवू शकते. तो आपल्या वडिलांना बाजूला घेऊन गेला आणि त्यांच्या कानात काहीतरी हळू आवाजात बोलला. काही वेळाने सेठ धनराजी आणि विनायक पुन्हा सर्वांसमोर आले. आम्ही निर्णय घेतला आहे. आम्हाला आमच्या विनायकसाठी सावनीचं स्थळ पसंत आहे. हे ऐकताच शांता काकूंचा चेहरा फटकन उतरला. क्षणभर त्यांना काय बोलावं हेच सुचेना. त्यांनी लगेच अनेक कारणं सांगण्याचा प्रयत्न केला. अहो, ती अजून लहान आहे. तिला संसाराची फारशी समज नाही. शिवाय जर लग्नाचा प्रस्ताव असेल तर तो सावनीसाठीच असेल, अन्यथा आम्ही निघतो. हे ऐकताच शांता काकूंनी सावनीला एका खोलीत नेलं. त्या रागाने म्हणाल्या, अगं, माझं नीट ऐक. त्या लोकांना सरळ नकार दे. सांग की तुझं लग्न आधीच दुसरीकडे ठरलं आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, हे लक्षात ठेव. काही क्षणांनी तिने शांतपणे मान खाली घातली. नंतर ती पाहुण्यांसमोर आली आणि नम्रपणे म्हणाली, अहो, मला माफ करा. माझं लग्न आधीच दुसरीकडे ठरलं आहे. तुम्ही खरं बोलत आहात ना, की कोणाच्या दबावाखाली हे सांगत आहात? नाही, हे खरं आहे. तुम्ही काजलचा विचार करू शकता. हे ऐकताच सेठ धनराजी आणि विनायक निराश झाले. त्यांनी नम्रपणे निरोप घेतला आणि परत निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर काजल रागाने पाय आपटत राहिली, तर शांता काकूंना आतून समाधानही वाटत होतं आणि मत्सरही जाळत होता. मग काही दिवसांनी गोविंदराव आपल्या दीर्घ प्रवासावरून घरी परतले. यावेळी ते सावनीसाठी 2 सुंदर कपड्यांचे जोड आणि चांदीच्या नक्षीदार बांगड्या घेऊन आले होते. घरात पाऊल टाकताच त्यांनी हाक मारली, सावनी, माझी मुलगी कुठे आहे? इकडे ये जरा. बाबांचा आवाज ऐकताच सावनी आनंदाने धावत आली. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलं आहे. त्यांनी तिच्या हातात नवीन कपडे आणि चांदीच्या बांगड्या दिल्या. बाबा, माझ्यासाठी काय आणलं आहे? अगं, तुझ्यासाठी हे काहीतरी खास आणलं आहे. असं म्हणत त्यांनी एक कापडी गाठोडं उघडलं. त्यामध्ये चांदीचे सुंदर कानातले होते.
काजलने ते कानातले पाहिल्यावर तिचा चेहरा लगेच नाराज झाला. फक्त एवढंच? सावनीसाठी नवीन कपडे आणि चांदीच्या बांगड्या आणि माझ्यासाठी फक्त कानातले. अगं मुली, रागावू नकोस. पुढच्या वेळी आलो की तुझ्यासाठी ही आणखीन छान वस्तू घेऊन येईन. यावेळी प्रवासात थोडी आर्थिक अडचण आली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव अंगणात बसून चहा पीत होते. इतक्यात एक दूत त्यांच्या घरी आला. तो आदराने म्हणाला, गोविंदराव, मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. शेजारच्या गावातील प्रसिद्ध जमीनदार आणि मान्यवर वकील रामदास सेठ यांनी तुमच्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांचा मुलगा माधव नुकताच शहरातून उच्च शिक्षण पूर्ण करून परतला आहे. तो सुशिक्षित, समजूतदार आणि गंभीर स्वभावाचा तरुण आहे. ते उद्या तुमच्या घरी येऊन लग्नाबद्दल चर्चा करू इच्छितात. त्यांनी लगेच सावनीला हाक मारली. अगं मुली, इकडे ये. सावनी आली तशी ते आनंदाने म्हणाले, अगं मुली, तुझ्यासाठी एक उत्तम स्थळ आलं आहे. रामदास सेठांचा मुलगा माधव शिकलेला, सुसंस्कृत आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे. उद्या त्यांचं कुटुंब तुला पाहण्यासाठी येणार आहे. मुली, तुला याबद्दल काही हरकत तर नाही ना? सावनीने आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तिच्या सुखाची खरी काळजी दिसत होती. बाबा, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच माझ्यासाठी योग्य आहे. पडद्यामागे उभ्या असलेल्या शांता काकूंनी प्रत्येक शब्द कान देऊन ऐकला होता. त्या रात्री त्यांनी काजलला झोपेतून उठवलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, अगं काजल, ऐक, उद्या ते लोक घरी येतील, पण मी अशी व्यवस्था करीन की सावनीचं लग्न त्या घरात कधीच होणार नाही. पण आई, ते कसं शक्य आहे? अगं, मी स्वतः सावनीला त्यांच्या समोर नेईन आणि त्याआधी तिच्याकडून असं काही बोलून घेईन की ती स्वतःच या लग्नाला नकार देईन आणि मग तिचे लग्न एखाद्या गरीब मुलासोबत लावून देईन. जिथे ना सुख असेल ना आधार, तीच तिची शिक्षा असेल. आई, तू खरंच खूप हुशार आहेस. हो, पण हे सगळं माझ्यावर सोड. त्या मुलीला कसं मुठीत ठेवायचं हे मला चांगलं माहीत आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सावनीला एकटीला बोलावलं. अगं ऐक, आज जे लोक तुला पाहायला येणार आहेत त्यांच्या समोर स्पष्ट सांग की तू दुसऱ्या कुणावर प्रेम करतेस आणि त्याच्याशीच लग्न करणार आहेस. जर तू माझं ऐकलं नाहीस तर आजच मी हे घर सोडून जाईन आणि तुझ्या बाबांना सगळं सांगीन. मग त्यांना वाटेल की घरातला सारा कलह तुझ्यामुळेच आहे. काकू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगाल तसं मी करीन. मग दुसऱ्या दिवशी दुपारी रामदास सेठ आणि त्यांचा मुलगा माधव घरी आले. रामदास सेठ गावातील मान्यवर व्यक्ती होते. त्यांचा स्वभाव अत्यंत सुसंस्कृत आणि आदरणीय होता. माधवही साधा, नम्र आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण होता. शांता काकूंनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. थोड्याच वेळाने त्यांनी सावनीला एका बाजूला बोलावलं. अगं, लक्षात ठेव, मी जे सांगितलं आहे तेच बोलायचं, नाहीतर पुढे जे काही होईल त्याची जबाबदार फक्त तूच असशील. पण नेहमीप्रमाणे तिने ते अश्रू मनातच दाबून ठेवले आणि हळूहळू पाहुण्यांसमोर जाण्यासाठी पुढे निघाली. आणि तिने माधव समोर स्पष्ट शब्दात सांगितलं की ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही आणि या नात्यासाठी तिच्याकडून नकार आहे. हे ऐकल्यावर माधव काही क्षण तिच्याकडे शांत पाहत राहिला. सावनीच्या डोळ्यात दडलेले दुःख त्याला स्पष्ट दिसत होतं. तिच्या नजरेत अनेक न बोललेले प्रश्न आणि वेदना होत्या, पण तिचे ओठ मात्र बंद होते. माधवला जाणवलं की ती काहीतरी लपवत आहे. तिच्यावर कोणाचा तरी दबाव आहे हे त्याला समजलं होतं, पण ती स्वतः काही सांगण्यास तयार नव्हती. त्याने आणखीन काही विचारलं नाही. तो शांतपणे आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आता आपण निघालेलंच बरं. मुलीने या नात्याला नकार दिला आहे. मला वाटतं ती कोणाच्या तरी दबावाखाली आहे. पण असो, तो त्यांच्या घरचा विषय आहे. आपण त्यात पडणं योग्य नाही. तुम्ही गोविंदरावांची माफी मागा. रामदास सेठांनी नम्रपणे गोविंदरावांची क्षमा मागितली. काही कारण सांगून त्यांनी निरोप घेतला आणि दोघेही तेथून निघून गेले.
त्यांच्या जाण्यानंतर गोविंदराव खूप निराश झाले. अहो, एवढं मनाला लावून घेऊ नका. बहुतेक सावनीलाच हे नातं पसंत नसेल. आजकाल मुलांची ही स्वतःची इच्छा असते. तुम्ही चिंता करू नका. पुढे आणखीन काही स्थळं येतील. गोविंदराव शांत बसून राहिले. दुसरीकडे सावनी घराच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. मग काही दिवसांनी गोविंदरावांना पुन्हा एका महत्त्वाच्या प्रवासासाठी बाहेर जावं लागणार होतं. निघण्यापूर्वी त्यांनी सावनीला जवळ बोलावलं. अगं मुली, मला माहित नाही की तू त्या स्थळाला नकार का दिलास, पण एक गोष्ट मला नक्की माहित आहे. तू मनाने खूप चांगली मुलगी आहेस आणि गेल्या काही दिवसांपासून तू एखाद्या मोठ्या चिंतेत असल्यासारखी दिसते आहेस. जर तुझ्या मनात काही असेल, काही त्रास असेल तर मला सांग. मुली, मी तुझा बाबा आहे. तुझं दुःख माझ्यापासून लपवू नकोस. बाबा, तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक आहे. गोविंदराव निश्चिंत होऊन आपल्या प्रवासासाठी निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर शांता काकूंच्या डोळ्यात एक विचित्र आणि धोकादायक चमक दिसू लागली. त्या एका तरुणाला घेऊन आपल्या घरी आल्या. तो तरुण अत्यंत क्रूश होता. त्याचे कपडे जुने आणि फाटके होते. चेहऱ्यावर सततच्या कष्टाची आणि संघर्षाची छाप स्पष्ट दिसत होती. त्याचं नाव होतं शिवा. तो गावाबाहेर जंगलाजवळ असलेल्या एका छोट्याशा गवताच्या झोपडीत एकटाच राहत होता आणि रोजंदारीची मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. शांता काकूंनी सावनीला जवळ बोलावलं. सावनी, हा शिवा आहे. उद्या तुझं लग्न याच्यासोबत होणार आहे. अहो काकू, तुम्ही काय बोलत आहात? बाबांना तरी याबद्दल माहिती आहे का? माझ्या लग्नाच्या वेळी ते स्वतः उपस्थित नसतील का? किमान त्यांना परत येऊ तरी द्या. अगं, तुझ्या बाबांचं मी बघून घेईन. तू फक्त एवढं सांग, हे लग्न करणार आहेस की नाही? जर तू हे लग्न नाकारलंस तर मी हे घर सोडून निघून जाईन. मग तुझे बाबा समजतील की घर उद्ध्वस्त होण्यामागे तूच कारण आहेस. आणि तरीही तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या बाबांना सांगेन की तुझे गावातील काही मुलांशी अनुचित संबंध आहेत. आणि मग नंतर तुझ्या बाबांसमोर बसून स्पष्टीकरण देत राहा. काकू, कृपया माझ्यावर असा घाणेरडा आरोप करू नका. मी असं काहीच केलेलं नाही. माझ्या बाबांवर याचा किती मोठा आघात होईल याचा तरी विचार करा. ते मनाने खूप हळवे आहेत. अगं, मग माझं नीट ऐक. मी जे सांगते ते कर. ठीक आहे काकू, तुम्ही सांगाल तसं मी करेन. फक्त बाबांना काहीही त्रास होऊ देऊ नका. मग दुसऱ्याच दिवशी कोणताही मोठा समारंभ न करता, ना नातेवाईकांना बोलावून, ना पाहुण्यांची गर्दी करून सावनीचं लग्न शिवासोबत लावून देण्यात आलं. लग्नानंतर सावनी शिवासोबत त्याच्या छोट्याशा झोपडीत आली. तिच्याजवळ फक्त तेच 2 कपड्यांचे जोड होते जे गोविंदरावांनी प्रेमाने तिच्यासाठी आणले होते. झोपडी अत्यंत साधी होती. एका कोपऱ्यात काही स्वयंपाकाची भांडी ठेवलेली होती. बाजूला एक छोटीशी चारपाई होती. छपरातून काही ठिकाणी प्रकाश आत येत होता. अगं, मला माहित आहे हे घर खूप छोटं आहे. तू ज्या घरातून आली आहेस तिथे यापेक्षा खूप चांगल्या सोयी असतील. मला माफ कर, मी तुला या परिस्थितीत ठेवतो आहे. घर फक्त भिंतींनी बनत नाही, ते माणसांच्या मनाने आणि प्रेमाने बनतं. तुम्ही काळजी करू नका, मी इथे आनंदाने राहू शकेन. खरंच तुला इथे राहण्यात काहीच अडचण वाटत नाही का? हो, अगदी खरं. पण आधी हे सांगा, घरात खायला काय आहे? मला खूप भूक लागली आहे. हे ऐकतात शिवा हसला. अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची एक हलकी झलक उमटली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शांता काकू काजलशी बोलत होत्या. झालं, अखेर त्या मुलीची कायमची व्यवस्था झाली. त्या संकटातून आपली सुटका झाली. पण आई, बाबांना काय सांगणार? अगं,
मी आधीच ठरवलं आहे. तुझ्या बाबांना सांगेन की सावनीचं कोणावर तरी प्रेम होतं आणि ती त्याच्यासोबत पळून गेली. तुझे बाबा मुलीवर खूप विश्वास ठेवतात, पण मी जे सांगेन ते मानतील आणि जर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर मी 2 अश्रू ढाळीन. मग सगळा विषय तिथेच संपेल. त्याच दरम्यान संध्याकाळी शिवा दिवसभराची मजुरी करून थकलेला घरी परतला. घरात येताच तो म्हणाला, अगं सावनी, आज कामावर गेलो होतो पण मजुरी इतकी कमी मिळाली की तांदूळ सुद्धा आणता आले नाहीत. फक्त काही भाज्या आणल्या आहेत, त्या थोड्या कोमेजलेल्या आहेत कारण स्वस्तात मिळाल्या. काही हरकत नाही, मी आताच त्याची छान भाजी बनवते. तुम्ही आधी हातपाय धुवा आणि थोडा आराम करा. आणि हो, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. अगं विचार ना. अहो, काल मी नदीवर पाणी आणायला गेले होते. तिथून पुढे जंगलात गेल्यावर मी पाहिलं की अनेक झाडांवर वेगवेगळी फळं लागली आहेत. आंबे, जांभूळ, खजूर, बोरं आणि कितीतरी इतर फळं. ती झाडं कोणाची आहेत का? अगं नाही, ती सगळी रानटी झाडं आहेत. तिकडे कोणी विशेष जात नाहीत. अहो, मग आपण तिथे का जात नाही? आपण ती फळं गोळा करून बाजारात विकू शकतो. त्यासाठी कोणताही खर्च लागणार नाही. शिवाय लोकांना ताजी फळं घ्यायलाही आवडतात. तुम्ही कधी असा विचार केला नव्हता का? अरे हो, मी इतकी वर्षे इथे राहतो पण ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. अगं, तू एका क्षणात असा विचार केलास जो मी अनेक वर्षातही करू शकलो नाही. खरंच तू एका व्यापाराची मुलगी आहेस. अहो, त्यात एवढं काही मोठं नाही. फक्त डोळे आणि मन उघडं ठेवून आसपास पाहायला हवं. उद्यापासून आपण हे काम सुरू करूया. शिवाच्या डोळ्यात आशेचा नवा किरण चमकला. अनेक दिवसांनी त्याला वाटलं की कदाचित त्याचं आणि सावनीचं आयुष्य आता हळूहळू बदलायला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते: चांगुलपणा आणि सहनशीलता कधीच वाया जात नाही. सावनीवर अन्याय झाला, तिला अपमान सहन करावा लागला, पण तिने आपले संस्कार आणि चांगुलपणा सोडला नाही. शेवटी तिच्या संयमामुळेच तिच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.